मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का हो? आरक्षण कशासाठी तयार झालं? हो, आरक्षण म्हणजे काय माहिती आहे का? आता 1950ला आपली राज्यघटना लागू झाली. हे राज्यघटना लागू झाली म्हणजे त्याच्यानंतर कायद्याचं राज्य आलं थोडक्यात. मग त्याच्या अगोदर आरक्षण हे ते काय सिस्टीम होती बुवा, तर हे इथं आहे ना सगळं धर्माच्या नावाने सगळं हे चालू होतं. आपला जो देश आहे ना जातीपातीचा देश आहे आणि ह्या जातीपातीच्या देशामध्ये पहिले वर्ण होते. वर्णातून जाती निर्माण झाल्या आणि त्या जातीतून मग या काही खालच्या काही वरच्या अशा जाती निर्माण झाल्या. तर साधारणपणे राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण लागू केलं होतं त्यांच्या राज्यात. ते मराठ्यांसहित आरक्षण होतं. परंतु त्याच आरक्षणाचा बेस करून पुढं घटनाकार ज्या घटना समित्या वगैरे सगळ्या तयार झाल्या त्याच्यानंतर मग ते आरक्षण सुरू झालं आहे थोडक्यात. मग आरक्षण सुरू होताना पण ते आरक्षण त्याच्या अगोदरच SC/STच्या जाती डिक्लेअर होत्या. म्हणजे SC/STच्या जातींना अगोदरच आरक्षण लागू केलं होतं. पण राहिलेला जो OBC वर्ग आहे त्याला जेव्हा आरक्षण लागू करायचं होतं तेव्हा बाबासाहेबांनी तरतूद केलेली आहे की OBC जो ऑदर्ड बॅकवर्ड क्लास ह्याच्यासाठी एक आयोग नेमा आणि आयोग नेमून त्यांच्या जातींचं सर्वेक्षण करा आणि जातीने सर्वेक्षण करा आणि सर्वेक्षण करून मग त्यांना आरक्षण देण्याची तरतूद करा असं ते हे केलेलं आहे. मग त्या अंतर्गत 1953ला साधारण कालेलकर आयोग आहे ना तो स्थापन झाला होता. कालेलकर आयोगाने जे सर्वेक्षण केलं महाराष्ट्रात त्या कालेलकर आयोगातून जे सर्वेक्षण केलं त्याचा बेस तो काही लागू नाही झालेलं. परंतु पुढं 67च्या आसपास हे आरक्षण OBCचं लागू झालेलं आहे. ते किती टक्केवारी झाली वगैरे ते सगळं आपल्याला माहिती आहे ते साधारण किती झालं. परंतु आरक्षणाचा बाबासाहेबांनीच एक राज्यघटनेवर बोलताना असं सांगितलं होतं का आरक्षण 50%पेक्षा जास्त नको आहे. म्हणून आपलं आरक्षण आहे ना 49.5% आणि 50.5% खुलं आहे. अशा पद्धतीचं आरक्षण आपण स्वीकारलेलं आहे. महाराष्ट्रात वेगळं आहे. महाराष्ट्रात 52% झाले. परंतु ते नियमाने 49.5 आहे. आणि तो 4-5 दिवसापासून मी पाहतोय एक यूट्यूबवर व्हिडिओ व्हायरल होतोय की त्या टोपीवाल्या बाबाचा की बाबा पाटलांनी बाया नाचवल्या. काय भानगडे हो? हां, तर ते काय माहिती का, ते पाटलांनी बाया नाचवलं हे एक फार मोठं षडयंत्र आहे. की आता ह्या गोष्टीसाठी ना वतनदारी काय होती, ती वतनदारी ना कशी सिस्टीम होती काय होती ह्या लोकांचा कुणाचाच अभ्यास नाही. हे त्या एक अभ्यासूपणाने कुणी उत्तर देत नाही आहे. आता अशी भानगडी हजारो वर्षापासून वतनदारी होती आणि वतनदारीची पद्धत कशी होती, थोडक्यात एक गाव राहायचं, त्या गावात जहागीरदार राहायचा, जहागीरदाराच्या अंडर मग काही वतनदार राहायचे. मग त्याच्यात पाटील वतन राहायचं, पाटील लेक राहायचा, कुलकर्णी राहायचा, चौगुला राहायचा, देशमुख वगैरे राहायचे ती वरच्या ह्याच्यात, किंवा जो आपण त्याला परगणा म्हणायचो परगण्याचा कारभार पाहणारा देशपांडे राहायचा आणि गावचा कारभार पाहणारा कुलकर्णी राहायचा. ह्या वृत्त्या म्हणते त्याला. म्हणजे कुलकर्णी वृत्ती धारण केली, देशपांडे वृत्ती धारण केली. देशपांडे आडनाव म्हणजे त्याच्यानंतर त्या देशपांडेचं जे काम ज्यांनी केलं ते देशपांडे झाले. आपण देशपांडे म्हणजे ब्राह्मणच असलं पाहिजे असं समजतो, असं काही नसतंय. कुलकर्णी म्हणजे ब्राह्मणच असलं पाहिजे असं काही नाही. हे पद आहेत. परंतु ते पद त्या त्या काळात त्या त्या लोकांनी जास्त भोगले म्हणून त्यांनी ते पुढं आडनावं ठेवले. तसंच आता ही वतनदारी कशी असायची, हजारो वर्षापासून वतनदारी. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या जे सासरे आहेत काहीतरी सिद्धोबा नाव आहे मला वाटतं, सिद्धोपंत कुलकर्णी का काय, त्यांच्याकडं बी कुलकर्णी वृत्ती होती. दुसरी गोष्ट ज्ञानेश्वरांच्या घरी पण काहीतरी ते कुलकर्णी पद असं होतं काहीतरी त्यांच्या आजोबांकडे वगैरे असं काहीतरी आहे. ही कुलकर्णी वृत्ती हे काय ते हे नाही, ते पद आहे थोडक्यात. आणि मग ही तेव्हापासून वतनदारी आलेली आहे ना. वतनदारी कशी राहायची, साधारणपणे जो वतनदारीचा अभ्यास केल्याच्या नंतर असं हे येतं की एक गाव राहायचं, गावामध्ये जहागीरदार राहायचा. आता हे जहागीरदार त्या काळात आहे ना खूप मोठे व्हायचे, तेच राजालाच काउंटर करायला पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांनी जहागिऱ्या बंद केल्या होत्या. म्हणजे बंद करण्याचा प्रयत्न होता शिवाजी महाराजांचा, म्हणून तर त्यांना जरा थोडा विरोध पण झाला होता. परंतु ते संभाजीराजांच्या काळात तसंच होतं. आता हे मराठ्यांनी बाया नाचवल्या वगैरे आहे थोडंसं विक्षिप्त बोलणं आहे. परंतु आता शिवाजी महाराजांच्या मागं शहाजीराजांचे यांचे जे लोक सांगतात त्याच्या मागं
मराठा म्हणून नाव कोणी ना असं कोणी दिसतो का? मराठा नावच नव्हतं मुळात. शिवाजी महाराजांना सुद्धा द ग्रेट कुणबी लीडर म्हटलेलं आहे, परंतु महाराष्ट्रात राहणारा तो मराठा म्हणून त्यांना ते मराठा म्हटलेलं आहे. पण शिवाजी महाराजांच्या पाठीमाग कोणी मराठाच होता असं कुठं लय प्रकर्षाने जाणवत नाही. मग ही वतनदारी कशी आली? मग तो जहागीरदार राजा. शिवाजी महाराजांची शिवशाही संपली, पेशवाई आली. पेशवाईमध्ये खास करून जहागिऱ्या निर्माण झाल्या आणि पेशव्यांनी जहागिऱ्या जवळपास जास्त करून ब्राह्मणांना वाटल्या. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर गावामध्ये ना जो जहागीरदार, तुम्ही आता 100 वर्षाचं 150 वर्षाचं रेकॉर्ड काढलं तर तुम्हाला शक्यतो गावचा जहागीरदार कुणी पोळ, कुलकर्णी असेच भेटणार. शक्यतो त्यांना वाटलेले आहेत. इतरांना बी आहेत ना, अशातला भाग नाही, परंतु ते अशा होत्या. बरं, मग यामध्ये सिस्टीम काय होती? जहागीरदाराला जेवढी जमीन वतनदारीतून आली त्याच्या 5%, त्याच्यातल्या 5% जमिनीवर या गावामध्ये युजफुल टू कम्युनिटी लोकांना सहकार्य म्हणून असायला पाहिजे म्हणून ते वतनदार नेमले जायचे. मग त्याच्यात कोण असायचं? पाटील असायचा, कुलकर्णी असायचा, चौगुला असायचा, देशमुख असायचा, महार वतन राहायचं, जागला वतन राहायचं. हे असे वतनदार राहायचे. आणि ह्या सगळे जे वतनदार राहायचे हे जहागीरदाराच्या टोटल जमिनीच्या 5% जमिनीमध्ये हे सगळे वतनदार टाकले जायचे. आता आमच्या गावातच, आमचं गाव पळशी, पारनेर तालुका, त्या गावामध्ये पाटील नाहीचे. कुलकर्णी हे, जागला हे, महार हे 2-4 वतन आहेत, बाकी वतनदारच नाही निमस्त केलेला, म्हणजे पाटील नाहीच. मग जरी पाटील समजा असला, आता समजा आमच्या गावचं जे वतन आहे ते 20,000 एकराचं आहे. मग 20,000 एकराच्या 5% किती झालं? तर साधारण 1,000 एकर झालं. म्हणजे 1,000 एकरामध्ये कुलकर्णी आला, पाटील आला, जागला आला, महार आला, त्याच्यात काही आणखी वतनदार राहायचे ते बी आले. हे सगळं जे आहे ना ते त्या 5% मध्ये राहायचं. मग गावचा प्रमुख कोण राहायचा? तर जहागीरदार राहायचा. ब्राह्मणांनी काय केलं? ब्राह्मणांनी हे चित्रपट काढू जहागीरदार लपवला आणि पाटील पुढं प्रेझेंट केला. अजून निळू फुलेंचे आम्ही एकदा आम्ही प्रश्न विचारला होता की साहेब तुम्ही हा जो पाटील तुम्ही उभी केला, पात्र जे उभं केलं, तुम्हाला असे पाटील जाणवले का? तर निळू फुले म्हणले मी कधीही असा पाटील कुठं पाहिला नाही, पण मला जो रोल दिला तुम्ही केला, पण तो रोल मात्र मी चांगला निभावला. आणि त्यातून पाटील लोकांच्या डोक्यात घुसला. नाहीतर पाटलाची आणि कुलकर्णीची सारखीच जमीन राहायची त्या वतनदारीमध्ये. नाही, ह्याचा अर्थ काय? पाटील काय फार मोठा नव्हता लय, आणि त्या पाटलाला गावचा सगळं काही कारभार लागायचा. कुलकर्णी तेवढ्याच किमतीचा राहायचा आणि पाटीलही तेवढ्याच किमतीचा राहायचा. म्हणजे ह्याचा अर्थ काय? पाटीलच लय मोठा होता, त्याच तुलनेत कुलकर्णी होता. मग कुलकर्णी दाखवला का, प्रेझेंट केला का कुलकर्णी लय अन्याय होता? कुलकर्णी तर किती, आता आपण म्हणतो कोणाच्या जमिनी कोणाचं काय, आता तो भाग वेगळा. परंतु ह्याचा अर्थ काय की या पाटील काय कोणी मोठा नव्हता. बरं, समजा पाटील असलाय बी तर गावात कोण असायचा? तो एक पाटील असेल ना, का अख्खं गाव पाटील होतं? नाही ना. म्हणजे काय आहे, हे पाटील नावाचं जे प्रेझेंट केले ना लोकांपुढं, हे फार विकृत पद्धतीनं हे केलेलं आहे. आणि ही कुजबूज मीडिया असते ना RSS वाल्यांची, यांना जे सोयीस्कर वाटणार आहे ना हे त्यांनी हे केलेलं आहे. आता ह्याच्यात आहे ना आपला ओबीसी बांधव पण भरडला जातोय, त्यांना बी हे सगळी काही माहिती नाही आहे. आता गावात काय झालं, कुणबी हा कुणबी जात असायची, मराठा जात नव्हती. मराठा जात कधी नव्हतीच. मराठा हा समाज आहे, सगळ्या मराठी बोलणारा तो मराठा हा समाज आहे आणि कुणबी ही जाते. परंतु असं म्हटलं जातं की मराठा ठीक आहे बा, ते काय असेल, पण जरी समजा असलं तर गावातला एक पाटील असलं, मग पाटलाला किती आली जमीन? तुम्ही कुठेही पाटील वतन चेक करा आणि त्या पाटील वतनाकडं त्या पाटलाला किती जमीन होती ती बघा. ती एवढी जमीन नव्हती. जहागीरदार, हा समजा त्या गावचा जहागीरदारच जर समजा पाटील कोणी मराठा असला, काय तो कुणबी असला, तर मग त्याला असेल बघ. आणि शिवाजी महाराजांच्या काळात तर ज्या पाटीलक्या वगैरे वाटल्या, ह्या शिवाजी महाराजांनी सगळ्या जातींना वाटल्या. अगदी तुम्ही मल्हारराव होळकर होते, ते मल्हारराव होळकर ज्या गावचे होते त्यांचे वडील पाटील किंवा चौगुला असं काहीतरी ते पद होतं, ते शिवशाहीतून आलेलं होतं. तिथं ते मल्हारराव होळकरांचे वडील वारले आणि वारल्याच्या नंतर तिथं जरा थोडच्या भावकीच चालू झाल्यामुळं मल्हाररावांना त्यांच्या आईनं घेऊन त्यांच्या इकडं त्यांच्या आजोळी घेऊन आलेले आहेत. म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात येतं की थोडक्यात हे पाटीलकी किंवा वतनदारी ही खूप दिवसापासून आलेली आहे. आणि ह्या पाटील कोणीही असू,
मग पाटील तुम्ही जर चेक केलं ना तर पाटील मराठाच होते असं नाहीये, इतरही जातीचे पाटील होते. असं आहे ते. म्हणजे आता तो सगळा दोष मराठ्यांच्या नावाने फोडला जातो. ते बाबा आहेत ना, त्या बाबाचं कसला अभ्यास जाता बिचारायचं, ते प्रॉम्प्ट झाले कोणीतरी त्यांना पिकअप केलं आणि ते झाले जरा आता बोलतात ते, आता त्याला थोडं दुर्लक्ष करायचं या गोष्टीचं. पण ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. आता हा आरक्षणाचा याचा प्रश्न जादा का भेडसावतोय? प्रकार असा होतोय की 90ला जो खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आलं त्याच्यामुळं आहे ना ह्या जमिनीचा व्हॅल्यू कमी झाला. त्याच्या अगोदर जे उत्पन्न होतं ते सगळं जमिनीचं होतं. पण आता इकडं पुढंच काय झालं आहे की आता वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तयार झालेलं उत्पन्न ह्यानी माणसाची श्रीमंती तयार झाली. आता म्हणून मराठ्यांकडं ज्या कुणबी वगैरे लोक होते ते आता ह्याची बी एक तुम्हाला एक थीम सांगतो. 1950ला राज्यघटना आली, पण इंग्रजांच्या काळातच आहे ना हे जो जमिनीवर जमीन कसतोय ती जमीन त्या माणसाला देण्याचे इंग्रजांनीच काही कायदे केलेले होते. एक कुळ कायदा इंग्रजांच्या काळातला होता आणि 1948ला आपल्या महाराष्ट्राचा जो त्यावेळेस मुंबई राज्य होतं, मुंबई शेतजमीन आणि कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम म्हणून 1948चा कायदा आहे. त्या कायद्याअंतर्गत जो जमीन कसेल त्याला ती जमीन मिळालेली आहे. मग कसणारे जे असतील त्यांना मिळाल्यात ना, नुसते मराठ्यांनीच कसवल्या त्यालाच मिळाल्या, तर बाकीच्याने कसवल्या त्याला नाही मिळालं असं नाही ना झालेलं. जो कसत होता त्या जमिनी त्याला मिळाल्या. असं आहे. 1/4/1957चा त्याच कुळ कायद्याच्या अंतर्गत त्याला टिलर्स डे असं म्हणतात त्याला. तर त्या दिवशी जो शेतकरी ज्या त्या शेतीवर स्थानापन्न असेल आणि कसवीत असेल ती जमीन त्याला देऊन टाकलेली आहे कुळ कायद्याच्या अंतर्गत. तर त्या पद्धतीने त्या जमिनी गेलेल्या आहेत. आता पुढं काय झालं, त्या जमिनीची वाटप किंवा हे वतनदारी मुडीत निघली पाहिजे. वतनदारांकडून त्यांचं टार्गेट करायचं की बा फक्त सारा गोळा करणं. त्याच्यामुळं देशाच्या उत्पन्नात भर पडत नसं, देशाचं उत्पन्न वाढत नसं. म्हणून आहे ना आपल्या ह्या सरकारने हे वतनं खालसा करायचे कायदे केले. 1950 1959 या 9 वर्षामध्ये सगळे वतनं खालसा केले. मग तुमचं जहागिरी वतन असन, तुमचं कुलकर्णी वतन असन, तुमचं पाटील वतन असन, तुमचं महार वतन असं सगळेचे सगळे वतनं खालसा केले. आणि ते सरकार जमा करून घेतले. ज्या तिथं ज्या जागे होतं त्या सरकारकडे घेऊन त्याची विल्हेवाट लावलेली 1959 नंतर. त्यातूनही काहींकडे ज्या जमिनी राहिल्या आणि ती जमिनीची विभागणी नीटकी होत नव्हती, म्हणून केंद्र शासनाने 1961 साली कमाल जमीन धारणा कायदा आणला. आणि त्या कमाल जमीन धारणा कायद्याखाली एका कुटुंबाला 108 एकर जमीन ठेवायची परवानगी दिली. ती बी जिरायती, जर प्युअर बागायती असेल ते चोपन वगैरे इत्यादी. आणि मग त्या जमिनी सगळीकडे डिवाईड झाल्या. दुसरी गोष्ट पुन्हा 1975ला नवीन त्याच्यात अमेंडमेंट आली त्याच कमाल जमीन धारणा कायद्याखाली. त्याच्यात कमाल जमीन धारणा कायद्याची 108 एकराची लिमिट ती पुन्हा 54 एकरावर आणली. प्युअर जिरायत जमीन ते बी बागायत जर असेल तर 18 एकराला लागेल. म्हणजे अशा रीतीने त्या जमिनी कमी झाल्या आणि त्या जमिनी काय ज्याच्याकडून काढल्या त्या दुसऱ्याकडे गेल्यातच ना. ह्या मराठ्याने बायांना चवल्या आणि त्याला त्या जमिनी गेल्या हे असं नाही आहे. आता हे असं तुम्ही परफेक्टली असं म्हणू शकत नाही की बाबा यांनी नाचवल्याच नाही. एखादा असेल बी ना कुणी, पण नुसतं मराठ्याच्या जातीतला असेल आणि इतर जातीतला कोणी नसेल असंही नाही आहे. ह्या अशा काही विकृत काही विक्षिप्त व्हिडिओ व्हायरल होतात त्याने समाजातलं हे खूप स्वास्थ्य बिघडतं. ही माझ्या मित्र यादीमध्ये तो व्हिडिओ एक चांगले बहुजन समाजातले चांगले ज्ञानी मनुष्य, आम्ही त्यांच्याकडे ना अतिशय काय वाकडकर वगैरे काहीतरी नाव आहे, त्यांनी तो पोस्ट केला तो व्हिडिओ. आणि ते म्हणतात का आता यांनी द्या मराठ्यांनी याच्यावर उत्तर. अरे तुम्ही ज्ञानी माणसं ही वतनदारी वाचा, हे कायदे कसे आलेत, कायद्याने ह्या जमिनी गेल्या कशा, ह्याच्यातून आता हे जे जागतिकीकरण उदारीकरण हे जे आलं खाजगीकरण यांनी कसं विल्हेवाट लागली सगळ्यांची. आणि म्हणून हे मराठा असन तत्सम त्या कुणबी असन त्या जातीच्या पोरांची किंवा सगळ्याच बहुजन ज्यांना आरक्षण मिळाले त्यांची काही फार प्रगती झाली अशातला भाग नाही. परंतु काठाकोपऱ्याला कुठंतरी ते सहकार्य मिळते बस एवढाच उद्देश आहे त्याच्या पाठीमागे. परंतु हे मराठ्यांनी बाया नाचवल्या आणि तो पाटील एक असेल गावातला, एक पाटील म्हणजे काय अख्खं गाव पाटील आहे का? बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्याच्यात काहीच तथ्य नाही या बोलण्यात. हे सगळं आहे ना विद्वेषपूर्ण बोलणं झालं. काहीतरी कुचितपणाने हे काहीतरी आता हे जे वातावरण चालू राजकारण्यांनी तयार केले मराठा वर्सेस ओबीसी तयार करण्यासाठी, त्याच्यात हा प्रकार झालेला आहे. याला काय अर्थ नाही.
धन्यवाद.